आलू मटरची भाजी तर तुम्ही खूप वेळा केली असाल, पण असा मसाला बनवून एकदा तरी नक्की करून बघा. मसाला बनवण्यासाठी मी इथे धने, सुक्या लाल मिरच्या, बडीशेप, जिरे आणि कसुरी मेथी घेतली आहे. त्यातील कसुरी मेथी सोडून बाकीचा सर्व मसाला थोडा भाजून घ्यायचा आहे. नंतर कसुरी मेथी थोडी गरम करून घ्यायची आहे. आता कसुरी मेथी सोडून बाकीचा सर्व मसाला मिक्सरमधून थोडं जाडसर वाटून घ्यायचा आहे. आता त्याच तव्यामध्ये 2 चमचे तेल घेऊ. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि कच्चा बटाटा टाकून थोडं परतून घेऊ. बटाटा थोडा परतला की त्यामध्ये ठेचलेलं आलं घालून आल्यातील कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊ. नंतर त्यात हळद आणि मिरची पावडर घालून मिक्स करून घेऊ. आता त्यामध्ये फ्रेश वाटाणा घालून मिक्स करून घेऊ. बटाटा आणि वाटाणा थोडं परतून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण तयार केलेला सर्व मसाला घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला आणि कसुरी मेथी जी घेतलेली आहे ती हातावर चुरून अशी घालून घ्यायचं आहे. आता याला परत एकदा मिक्स करायचं आहे. गॅस बंद करायचा आहे, झाकण ठेवायचं आहे आणि हे छान 5 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. तयार झाली आपली आलू मटरची भाजी.